आम्ही दोघंच फिरत होतो इकडे तिकडे आणि तिला पण फिरावं लागलं अशा मस्त. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि खूप दिवसांनी कॅमेरा हातात घेतलेला आहे. खूप धावपळीचे दिवस आणि खूपच गडबड चालू होती. त्याच्यामध्ये अजून काय काय घडलं हे आपण आता याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा काय काय येणारे ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू कळेलच काय चाललं होतं आपलं एवढे दिवस. आणि बाकी तर तुम्हाला माहितीच आहे खुशखबर काय आहे ती, आणि त्याच्याबद्दलचे पण व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ऑलरेडी. हा व्हिडिओ येण्याच्या अगोदर ते सर्व व्हिडिओ झालेले असतील. तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तोच व्हिडिओ चालू आहे, ते बघतायत. सर्व बाहेर आहेत, जीवन, सावनी आणि आई. बाबा गेल्यात कामाला. आणि तर झालं आहे, ऑलरेडी लेटच केलेलं आहे ब्लॉगला थोडा स्टार्ट. हे बघा तिकडे आवाज येत असेल. आज ब्लॉग थोडा लेट स्टार्ट केलेला आहे. ऑनलाईन काम वगैरे होतं ते जरा संपवलं आणि आता बघूया थ्रूआउट द दिवस कसा जातो आहे. आणि आपला व्हिडिओ हा दिवसाचा कसा वाटला नक्की कळवा. आणि आपले पण पहिले जे व्हिडिओ आहेत ते पण सांगा नक्की आणि कमेंट करा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. आता ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. चला आपला इकडे आपला आज 10 स्पेशल नाश्ता होता आमचा झालेला आहे करून, यांचा बाकी होता. मस्ती चालू आहे. आवाज येत असेल तुम्हाला इकडे. हे बघा घरी आणलेला तेव्हाचा ब्लॉग आहे, नक्की बघा बघितला असेल तर. आई इकडे कपडे सुकत घालेले काम चालू. हे बघा मस्त आंबा हापूस. आता खायचं आपल्याला होते, आपले 4-5 होते, जरा खाऊया म्हटलं. नाश्ता करून आलेले आहेत. तुम्हाला आंबा पाहिजे का? पण आंबा खाण्याच्या अगोदर काय करायचं, पाण्यात ठेवायचं थोडा वेळ, 5-10 मिनिटं. हा चला आता पाण्यात ठेवूया आपण. पाण्यात ठेवूया. ओके. तू आज उघडा काय असतोस पण सकाळपासून? गरम होते गरम. इकडे मॅडम आलेले आहेत. मॅडम मग काय चाललंय सध्या? त्यांच्या अजून आंघोळी बाकी आहे मॅडमची. हे बघा असे पूर्ण डुबले पाहिजे आतमध्ये, असे ठेवायचे आंबे. हे बघा आंबा बघा एकदम भारी आहे, मस्त आहे. कॅमेरा दिसला की ना माहित नाही, मस्त असा रस उडाला त्याच्यातून. रसाळ आंबे एकदम. बाबांनी आणले ते कालच, विचारतो लालबागवरून आलेत बहुतेक. मस्त आंबा, एन्जॉय. तर मंडळी आता वाजलेले आहेत 11:15 आणि आज आहे आपल्या बाबूला झालेले 16 दिवस बरोबर. आणि एवढे दिवस म्हणजे खूप गडबडीमध्ये गेले, कारण आपल्या बाबूला झालं होतं जॉइंटिस कावीळ. त्याच्यामध्ये अजून काही दिवस गेले, 2-3 दिवस तो एक दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. तर कावीळ झाल्यावरती ना एक टेस्ट असते, बिलिरुबिन टेस्ट केली होती. त्याचा एक लेवल 22.5 होते, 22.5. सो त्याच्यामुळे जास्तच होती, त्यामुळे त्याला ॲडमिट करावं लागलं. आणि तिथे फोटोथेरपी म्हणजेच काची मेटवतात आणि वरतून ब्लू लाईट देतात, हीट असते पूर्ण, तर अशी देतात 1.5-2-2.5 दिवस, ज्याला ज्याची जरूरत असेल तशी. तर तिथे आमचे 3-4 दिवस गेले त्याच्यामध्ये. आणि मग तो घरी आला आणि कालच जाऊन आम्ही त्याला म्हणजे त्यांच्या रेग्युलर डॉक्टरकडे एक फॉलोअपसाठी अपॉइंटमेंट घेऊन त्याला एक फायनल चेक करून आणला. तर आता सर्व ओके आहे होपफुली. आणि त्याच्यामध्ये असे सगळे दिवस होते मधले, त्याच्यामुळे काहीच ब्लॉग किंवा काही नाही केलं. आम्ही दोघंच फिरत होतो इकडे तिकडे आणि तिला पण फिरावं लागलं अशा परिस्थितीत. कारण तिथे अलाव नसतं कोणी, आई वडीलच फक्त बघायला, पण आई वडिलांना फक्त देतात.
बाकी कोणाचं येण्याचा काय म्हणजे हेच नाही होत, म्हणजे मिनिंगच होत नाही त्याला येऊन काय करणं किंवा काय. आणि बाकी त्याला काय फीडिंग वगैरे द्यायची असते. आता फीडिंग करतो तर फीडिंग द्यायची असते म्हणून आईला तिथे राहावं लागतं, किंवा आम्ही असं येऊन जाऊनच जास्त केलं आम्ही. सो असे काहीसे दिवस होते. आता बघूया, आता बारसा तर डायरेक्ट 1-6 महिन्यानेच होणार आहे. आम्ही करणार होतो 12 दिवसामध्ये, 12व्या दिवशीच करणार होतो, पण या सर्व गोष्टी अशा आल्या की मग तो बरोबर 12व्या दिवशीच घरी आला आहे ना, हॉस्पिटलमधून आल्यावर. आपला सोपा कुठे गेला बाबू? सोपा कुठे गेला? हा बघा आलेला आहे इथे, हा बघा आलेला आहे इथे. कसा बोलतो बघा, भंगार मध्ये दिला. द्यावा लागला कारण खूप खराब झाला होता तो ॲक्च्युली, आणि अशी काही कारणं होती. मग तो म्हटलं जाऊ दे आता, आणि खाली जरा काही दिवस आपण खाली जरा सोय करूया आपली. खाली पण बरं वाटतं असं बसायला, है ना? तुला कसं वाटतंय? हां, तुला कसं वाटतंय? त्याची लय मस्ती जरा जास्त वाढली अजून. सावली तिकडे आवरते. आता मालिशवाले मावशी वगैरे येतील. हॉस्पिटल डिस्चार्ज दिल्यावर 14 दिवस तरी आंघोळ नाही बाबूला, तर थोडा पुसून वगैरे घेतो गरम पाण्याने, आणि तिची अजून आंघोळ बाकी आहे. तिला मालिश वगैरे चालू आहे. बाळतिनीला मालिश चालू आहे. हां, मालिश जीवनच्या टायमाला पण केली होती, त्याच मावशी आहेत. सो म्हटलं त्याला आंघोळ आहे तर त्याला मालिश, हिला तरी मालिशला, नंतर मग ती आंघोळ करेल. असा काहीसा रुटीन आहे काही दिवस आपला, आणि अजून रुटीन चेंज होत राहतील आता हळूहळू. ह्याचं बघा काय चालली, मस्ती चालली इकडे. बाबूला पण लवकरच दाखवू कॅमेरावरती. बघूया कधी दाखवू तेव्हा. हां, अजून टाईम आहे थोडा. चला मंडळी, आहे बघा इकडे आवडीचे झालेले आहे जेवेपर्यंत. आणि हे बघा आई काहीतरी बोलायचे आईला. कसला आहे त्या काय त्याच्यात काय? अरे आपण जे हाय दिवसावर ते चालतं तेच दाखवत आपण, आहे की नाही? हां, आम्ही असलेच आहेत. काय बोलते? हा बघा अंड खाते. मी आता आलो आहे कामावरून, आणि आपलं जेवण बघा आज मस्त मसाले भात, चिकन, आणि आज मस्त अंडा मसाला. अंडा कढी मातोश्रीने केलेली आहे सर्व. हा मस्त. काय काय गरमा गरमा. इकडे आता जेवायला बसले मातोश्री का असतो, आणि हा मस्ती भरपूर वाढलेली आहे. बाबू इथे झोपलेला आहे इकडे. चला आता जेवण घेतो. आज आहे 25 मे. ढग बघा काय आलेत. मी इकडे पार्किंगमध्ये आलो आणि थांबलो आता पाऊस येतो म्हणून. नमस्कार मंडळी, सकाळचे 7 वाजलेत, निघालो कामाला, आणि बघा पाऊस